गाजराचा हलवा खूप वेळा बनवला असेल, पण खवा न वापरता एक खास पद्धतीने अर्धा तासामध्ये तयार होणारी ही गाजराची खीर बनवली. चवीला अप्रतिम लागते. तर सुरुवातीला खीर बनवण्यासाठी 3 छोटे चमचे तांदूळ घेतलाय. कोणताही तांदूळ चालेल आणि हा तांदूळ स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालायचा. तर येथे खीर बनवण्यासाठी अर्धा किलो गाजर घेतलेत. तर गाजर स्वच्छ धुवून त्याचा वरचा आणि खालचा भाग कट करून घेतलाय आणि या पद्धतीने गाजराच्या वरच्या चाकूने साल काढून घ्यायच्या. यामुळे गाजराच्या खिरीची चव वाढते. या पद्धतीने सर्व गाजराच्या साली काढून घेतल्यात. त्यानंतर किसणीच्या मोठ्या भागाकडून सर्व गाजर किसून घेतले. खीर किंवा हलवा बनवण्यासाठी गाजर नेहमी गोड बघून घ्यावेत, म्हणजे त्यामध्ये साखर कमी टाकावी लागते. या पद्धतीचा व्हाईट भाग जर जास्त असेल तर तो काढून टाकावा, त्यामुळे गाजराच्या खिरीची चव वाढते. हलवा बनवायला तर खूप जास्त वेळ जातो, पण खीर अगदी झटपट बनून तयार होते. कढईमध्ये 1 चमचा तूप घातलंय. तुपामध्ये किसलेले सर्व गाजर घातलेत. गाजर एकदा सर्व तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटं कमी गॅस ठेवून गाजर तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे गाजराचा कलर वाढतो आणि सुगंधही घरात पसरतो. यामध्ये 3/4 कप साखर घातली. यामुळे जास्त गोडीची खीर बनते. कमी गोड आवडत असेल तर अर्धा कप साखर घालावी. आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करायची. कमी गॅस ठेवून साखर मिक्स केली की साखरेचं पाणी होतं. यामध्ये आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं. तर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. 3 मिनिटं झाल्यानंतरही साखरेचं पाणी कढईमध्ये थोडंसं उरतं, तर थोडासा मध्यम किंवा मोठा गॅस करून ते गाजरामध्ये ड्राय करून घ्यायचं. त्यामुळे कॅरेमल चवीची गाजराची खीर तयार होते. तर येथे एकदा उकळून घेतलेलं फुल फॅट दूध कढईमध्ये घातलं. थोडासा मोठा किंवा मध्यम गॅस करून मिक्स करत कढईमधल्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची. एकदा दूध उकळल्यानंतर कमी गॅस ठेवून अधूनमधून दूध मिक्स करत थोडंसं कढईमधलं दूध आटवून घ्यायचं. तोपर्यंत साईडला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला भिजत घातलेले तांदूळ घेतलेत. त्यामध्ये 7 ते 8 काजू घालून जाडसर असं मिक्सरला दळून घ्यायचं. तोपर्यंत साईडला गॅस चालूच होता. घेतलेल्या दुधापैकी थोडंसं दूध कमी झालेलं दिसतंय. त्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं वाटण घातलंय. कमी गॅस ठेवून दुधाला आलेली साय मिक्स करत दूध हलवत राहायचं. त्यानंतर येथे पाव चमचा वेलची पावडर घातलीत आणि थोडेसे ड्रायफ्रूट घातले. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू बदामाचे काप आणि किसमिस घातले. तर परत मिक्स करत दूध आटवून घेतलंय. आपल्याला हवं तसं यानंतर दूध आटवून घ्यायचं. तुपामध्ये तळलेले ड्रायफ्रूट घातले तर ते कडक लागतात आणि या पद्धतीचे न तळलेले घातले तर ते मस्त खिरीबरोबर शिजले जातात आणि फुलून येतात. खिरीमध्ये घातलेलं तांदूळ आणि काजूचं वाटण खिरीबरोबर शिजलं जातं. त्यामुळे खीर दाटसर व्हायला मदत होते. त्यामुळे त्यानंतर खीर खूप लवकर दाटसर व्हायला तयार होते. तर कमी गॅस ठेवून मिक्स करत आपल्याला हवी तेवढी खीर दाटसर करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. खीर थंड होता होता जास्त दाटसर होत चालते. तर येथे खीर थंड करून घेतली आणि एका बाउलमध्ये काढून घेतली. वरतून थोडेसे पिस्त्याचे काप घातलेत. खाताना काहींना खीर थंड आवडते तर काहींना गरम आवडते. गाजराचा हलवा बनवायला तर खूप जास्त वेळ जातो. या सिक्रेट पद्धतीने खीर बनवून बघा. खूप कमी वेळामध्ये एकदम दाटसर, क्रीमी आणि कोणताही खवा न टाकता खीर तयार होते.